समर्थ सर्वांना माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण देवपूजा करणार आहोत साधीवादी। तर देवपूजा करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर हे पूजेचे तेल मी दिव्यासाठी वापरतो। कोणतीही पूजा असो आपण पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यावी। तर अशा प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर आपण हा दिवा एका साईडला ठेवून घ्यायचा आहे। तर मी सुरुवातीला हे फोटो स्वच्छ करून घेतलेला आहे पुसून। तर मी पहिल्यांदा गणपतीचा फोटो ठेवणार आहे। नंतर आपल्याला स्वामी समर्थांचे पूजा करायची आहे। तर हे लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे। अशा प्रकारे मी स्वच्छ करून घेतलेला आहे। तर मी गणपती बाप्पा यांना अष्टगंध लावत आहे। माझ्याकडे देवारा नाही आहे, लवकरच आपण देवारा घेणार आहोत। तर हे पहा, लक्ष्मी मातेला आपण हळद कुंकू लावणार आहोत। देवारा आपण सुद्धा लवकरच घेणार आहोत। तर हे पहा, 108 कमळगट्याची माळ आहे। तर हे आपल्याला श्रीयंत्राच्या भोवतानी ठेवायचं असतं। श्रीयंत्र आता माझ्याकडे नाही आहे, आपण लवकरच घेणार आहोत। देवारा नसल्यामुळे मी काही घेतलो नाही। आता देवारा घेतल्यावर मी लवकरच काय वस्तू घेणार आहे। तर तुम्ही प्लीज मला समजून घ्या। हे 108 मण्यांची कमळगट्याची माळ आहे। तर ही रोजची देवपूजेची माळ आहे, माझी रोजची जप करण्याची माळ। हा कमळगट्याची माळ मी लक्ष्मी मातेच्या फोटो समोर ठेवलेला आहे। आणि हा कुबेर यंत्र आहे। हे पहा, अशा प्रकारचे मी कुबेर यंत्र आणलेलं आहे। आणि हे व्यापार वृद्धी यंत्र आहे। जर तुम्ही खरोखर घरात व्यवसाय कोणताही व्यापार करत असाल तर हे घरात नक्की ठेवा, खूप चांगलं असतं व्यवसायासाठी, म्हणजे यश येण्यासाठी खूप चांगलं असतं। तुम्ही सुद्धा नक्की ठेवून पहा अशा प्रकारचे यंत्र। आमच्या कुलदेवतेचा फोटो आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या देवाऱ्यामध्ये नक्की कुलदैवताचे फोटो ठेवू शकता। देवी असो किंवा कुलदेवी असो किंवा देव असो, अशा प्रकारे तुम्ही छोटंसं का होईना नक्की तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवा, तुमच्यासाठी चांगलं असतं। आणि कुलदेवतेचे रोज नामस्मरण केलंच पाहिजे। तर आता आपण स्वामींची तयारी करणार आहोत। पहिला आता आपण सर्व व्यवस्थित ठेवून घेऊ। ही स्वामींसाठी गादी आहे। तर हे पहा, स्वामींसाठी मी सिंहासन घेतलेलं आहे। मी सांगलीला गेलो होतो, सांगली शॉपमधून आणलेलं आहे। पहा, केळी घेतलेलं आहे, दूध आहे, फुले आहेत। आता आपण स्वामींना अभिषेक घालून घेणार आहोत। तर हे पहा, पाण्याने मी अभिषेक घालणार आहे। जर तुम्हाला पाण्याने किंवा हे पाण्याने अभिषेक घालताना मंत्र स्तोत्र येत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्ही जप करू शकता। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी। अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे। जर तुम्हाला मंत्र स्तोत्र येत नसतील तर साधं असं मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल। आपल्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला स्वामींना अंघोळ घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने सुद्धा आपल्याला पुसून घ्यायचं आहे। स्वामींना स्वच्छ मी अभिषेक घालून अंघोळ घालून मी आता स्वच्छ पुसून घेतलेलं आहे। स्वामींना आपण त्यांच्या सिंहासनावर आपण विराजमान करूया। पिण्यासाठी पाणी ठेवणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे